नमस्कार, मी सुवर्णा जोशी। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, बेस्टचा संप कोणत्याही क्षणी संपणार आहे। कोणत्याही क्षणी संप मागे घेतल्याची घोषणा होऊ शकते। माजी न्यायमूर्ती रिबेल्लो यांची मध्यस्थ म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। रिबेल्लो अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश राहिलेले आहेत। 2500 रुपयांऐवजी 1250च्या वाढीवर संप मागे घेतला जाणार आहे अशी माहिती मिळते। ग्रेड पे आता 1250 ने वाढून 6680 झालेली आहे। सुनावणी काही वेळापूर्वीच हायकोर्टामध्ये पूर्ण झाली आणि 1 तासाच्या आत संप मागे घेण्याची घोषणा करा असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे। त्यामुळे काही वेळामध्ये शशांकराव वडाळा डेपो परिसरामध्ये पोहोचतील, तिथे कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील आणि बेस्टचा संप मागे घेतला अशी घोषणा होऊ शकते। गेले 9 दिवस हा संप सुरू होता। बेस्टच्या इतिहासातला हा सगळ्यात प्रदीर्घ चाललेला असा हा संप होता। वडाळ्यावर आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, असं कळत होतं की 1:30च्या दरम्यान शशांकराव वडाळा डेपो परिसरामध्ये पोहोचतील, आत्ताची काय अपडेट आहे? सुवर्ण, आता मी वडाळा इथल्या बेस्ट वसाहतीमध्येच आहे आणि या वसाहतीमध्ये सर्व बेस्ट कर्मचारी इथे जमलेले आपण इथे माझ्या मागे बघू शकतो। या स्टेजवरती थोड्याच वेळा कामगारांचे नेते शशांकराव हे येणार आहेत आणि ते इथे आल्यानंतर त्यांचा जो निर्णय आहे तो जाहीर करणार। त्यांचा निर्णय ऐकण्यासाठी आपण इथं बघितलं तर संपूर्ण बेस्ट वसाहतीमध्ये सर्व खिडक्यांमध्ये आणि गॅलऱ्यांमध्ये सर्व जे कर्मचारी आहेत ते देखील आलेले आहेत मोठ्या संख्येने। त्यांना देखील उत्सुकता लागलेली काय नेमका निर्णय इथे होणार आहे। आपण इथे बघत असाल की इथे मनसेचे सरचिटणीस आणि नेते संदीप देशपांडे देखील आलेले आहेत, त्यांच्याकडे जाणून घ्या। तुम्ही इथे आलात, थोडे भाषण देईल, काय म्हणणं आहे तुमचं? मी या सर्व कामगारांनी जी 9 दिवस एकजूट राखली त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन करायला आलो आणि असं आहे की आज हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांचा जो कृती समितीचा निर्णय तो शशांकराव जाहीर करतील, पण या संपूर्ण लढत महाराष्ट्र नवनिर्माण सेना बेस्ट कर्मचाऱ्यांबरोबर होती आहे आणि राहणार। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सुद्धा आंदोलन केलं बीएसटी कर्मचाऱ्यांसाठी आणि यापुढेही ज्या त्यांच्या मागण्या आहेत ज्या अजून मंजूर झालेल्या नाहीत त्याच्यासाठी जो लढा असेल त्या लढ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या सोबत असेल हे सांगण्यासाठी आज आम्ही इथे आलो। आपण बघितले की मनसेने देखील पाठिंबा दिला आणि पाठिंबा दर्शवण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे हे इथे आले होते। मागच्या बाजूला आपण बघत असाल की सर्व कर्मचारी जे आहेत ते शांतपणे समोर बसले, ते सर्वजण वाट पाहत आहेत शशांकराव यांची। थोड्याच वेळा शशांकराव हे इथेच येणार आहेत आणि त्यांचा निर्णय जो आहे तो या कर्मचाऱ्यांना सांगणार आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत चर्चा करून सर्वानुमते निर्णय जो आहे तो जाहीर करणार आहेत। त्यांच्या निर्णयाकडे सर्वच जण डोळे लावून बसलेले आहेत। हायकोर्टाने जे आदेश दिलेले त्या आदेशानुसार आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार बेस्ट उदय, आमचे प्रतिनिधी वडाळा डेपो वसाहतीमध्ये वडाळा वसाहत परिसरामध्ये आहेत आणि तिथून ते आपल्याला अधिक माहिती देत आहेत। कोणत्याही क्षणी संप मागे घेतल्याची घोषणा होणार आहे। वडाळा वसाहत परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय एकत्र जमलेले आहेत। स्टेज सुद्धा उभारण्यात आलेला आहे आणि काही क्षणात शशांकराव तिथे पोहोचतील आणि संप मागे घेतल्यासंदर्भात घोषणा करू शकतात अशी माहिती मिळते। युनियनने स्टेटमेंट केलेलं आहे की विदिन 1 तासामध्ये ते स्ट्राईक आहे ते कॉल ऑफ करतील आणि ड्युटीज रिझ्यूम करतील आणि हॉनरेबल हायकोर्ट रिटायर्ड जज ॲज अ मेडिएटर म्हणून अपॉइंट केलेलं आहे। त्यामध्ये बेस्ट वर्करच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याबद्दल डिस्कशन मेडिएट करून ते 3 महिन्यामध्ये रिपोर्ट हायकोर्टला सबमिट। 10 स्टेप इन्क्रिमेंट ऑलरेडी दिलेला आहे बेस्ट अंडरटेकिंगनी बेस्ट वर्कर्सला आणि जे 10 स्टेप अजून जे इन्क्रिमेंट आहे ते मेडिएटर डिसाईड करतील त्यावर। दत्ता माने याचिकाकर्ते यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकत होतो। पुन्हा एकदा उदय जाधव आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडे मी जाणार आहे। उदय, अशी ही माहिती मिळते आहे की रिबेल्लो यांची मध्यस्थ म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। रिबेल्लो हे अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत। या संदर्भातली काही माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे का की आता शशांकराव आल्यानंतरच सगळ्या घडामोडी ते कर्मचाऱ्यांपुढे स्पष्ट करतील? सुवर्ण, बेस्ट वसाहतीमध्ये जेवढे सर्व बेस्टचे कर्मचारी आलेले आहेत त्या सर्वांना एकच त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि सर्व कर्मचारी पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे की थोड्याच वेळा शशांकराव इथे येणार आहेत। हायकोर्टामध्ये काय निर्णय झालेला, हायकोर्टाने काय आदेश दिलेले आहेत, कोण मध्यस्थी आहे या संदर्भात कर्मचाऱ्यांना अजूनही पूर्णपणे कल्पना नाही आहे।
ही सर्व कल्पना देण्यासाठी शशांकराव इथे येणार आहेत आणि हायकोर्टासोबत काय तडजोडीचे निर्णय होत आहेत आणि एकूणच सर्वांमध्ये समाधान व्यक्त होईल असा कोणता निर्णय घेता येईल का या संदर्भातला जो निर्णय तो थोड्याच वेळात इथे जाहीर करणार आहेत। आणि जी माहिती मिळते त्यानुसार संप हा बंद करण्यात येणार म्हणजे मिटवण्यात येणार आहे। संप मिटवल्यानंतर कोणत्या कोणत्या मागण्यांवरती हे सर्व संपकरी कर्मचारी आहेत ते मान्य होत आहेत त्यांच्या मागण्या हे बघावं लागणार आहेत। थोड्याच वेळात इथे शशांकराव येणार आहेत आणि ते त्यांचं आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ते जाहीर करणार आहेत। संप मिटेल आणि त्याच दृष्टिकोनातून सर्व मुंबईतले जे सर्व बेस्ट कर्मचारी आहेत ते इथे आलेले आहेत। आपण इथे जर मागे बघितलं तर आपण आमच्या बाजूला सर्व कर्मचारी जे आहेत ते इथे बसलेले आहेत, सर्वजण वाट पाहत आहेत शशांकराव यांची। थोड्याच वेळात शशांकराव इथे येणार आहेत। आपण जर वरच्या बाजूला बघितलं तर बिल्डिंगच्या गॅलरीजमध्ये देखील सर्व बेस्टचे कर्मचारी आहेत, त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते देखील मोठ्या संख्येने आहेत। सर्व 9 दिवसांचा हा संप आहे आणि 9 दिवसांच्या संपामध्ये सर्वजण भरडले गेले होते। मुंबईकर असेल, सर्वसामान्य प्रवासी, त्याचबरोबर स्वतः बेस्ट कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय हे देखील डोळे लावून बसले होते की काय नेमका निर्णय होतोय। बेस्ट कर्मचाऱ्यांनी जो एकजूट होऊन हा संप पुकारला होता त्या संपातून नेमकं काय निर्णय अपेक्षित येतोय, सकारात्मक निर्णय येईल अशी सर्वांची आशा होती। 9 दिवसानंतर का होईना हा संप मिटतोय, मात्र हा संप या संपकऱ्यांना किती देणार आहे हे मात्र पाहावं लागणार आहे। नक्की उदय, 1 तासाच्या आत संप मागे घेण्याची घोषणा करा असं हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत। त्यामुळे किती वाजताच्या दरम्यान शशांकराव या वसाहतीमध्ये येतील आणि संबोधित करतील या सगळ्या कर्मचाऱ्यांना, आणि कर्मचाऱ्यांच्या आता काय प्रतिक्रिया आहेत त्याविषयी सुद्धा सांगू शकाल का? सुवर्णा, शशांकराव हे दादर रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचलेले आहेत। ते थोड्याच वेळात या मैदानामध्ये पोहोचणार आहेत। कोणत्या क्षणी ते इथे पोहोचू शकतील त्यांची वाट पाहते सर्वजण। आपण काही लोकांशी चर्चा करणार जे कर्मचारी आहेत तुम्ही सांगा, तुम्ही सर्व वाट पाहते, नेमकं तुमचं समाधान होत आहे का? जे काय समाधान आता आपल्या कृती समितीचे अध्यक्ष शशांकराव हे आपल्याला सांगतील थोड्याच वेळामध्ये की आपला निर्णय कोर्टाचा काय झाला आहे हे आपल्याला सांगतील। पण तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या तुम्हाला मान्य झाल्या असं वाटतंय तुम्हाला? आता शशांकराव आमचे साहेब सांगतील ना त्यावेळेला आम्हाला कळेल की किती मागण्या आमच्या ज्या होत्या ते 3 मागण्या मेन महत्वाच्या होत्या की विलिनीकरणाची, ग्रेडेशनची, या ज्या मागण्या होत्या त्या 3 मागण्यापैकी किती मागण्या पास झाल्या ती शशांकराव आता सांगतील थोड्याच वेळात। त्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। पण समाधान व्यक्त करता तुम्ही? समाधान वाटतं व्यक्त करणार नाही, मागण्या माहिती पडल्याशिवाय समाधान व्यक्त करणार नाही। मला मागण्या लेखी स्वरूपात हव्या, लेखी स्वरूपात, कारण आज आम्ही त्यांच्या जीवावर हा संप केलेला आहे। त्यांनी सांगितलं म्हणून संप केलेला आहे। कामगारांचा पण पूर्ण त्यांना पाठिंबा आहे। जेव्हा आम्हाला लेखी स्वरूपात माहिती पडेल की बाबा यांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे कोर्टाने, तेव्हा आम्ही संप मागे घेऊ। कोर्टात काहीतरी तडजोडीच्या घटना घडलेल्या आहेत, मग तडजोड झाली ते तुम्हाला मान्य होईल का? शशांकराव हे जे काही निर्णय घेतील तुम्हाला मान्य होईल? चांगले निर्णय असतील तर आम्हाला मान्य होतील, निर्णय असतील तर मान्य करता येईल। आपण बघतोय की कामगारांच्या हिताचे जेवढे निर्णय होतील ते सर्व आम्हाला मान्य असेल। त्यामुळे कामगारांना जेवढे मागण्या केल्या आहेत त्या मागण्यांवरती सर्वांचं प्रामुख्याने लक्ष आहे। त्यांच्या मागण्या जर पूर्ण मान्य झाल्या, त्यांना लेखी स्वरूपात आश्वासन मिळालं तरच हे सर्व कामगार जे आहेत ते संप मिटवण्यासाठी पुढे येतील। नक्की उदय, आपण असेच संपर्कात राहा। स्वाती लोखंडे ढोके सुद्धा आपल्या संपर्कात आहेत। स्वाती, काही क्षणामध्ये आता संप मागे घेण्यासंदर्भातली घोषणा होऊ शकते। शशांकराव वडाळा वसाहतीमध्ये पोहोचतील असं कळतंय, आपण काय अपडेट सांगाल? खरं तर हायकोर्टामध्ये सांगण्यात आलंय की आम्हाला 10 स्टेपची जी काही वाढ आहे किंवा 10 स्तरांची जी वाढ आहे ती मान्य आहे। त्यामुळे ही सगळ्यात मोठी मागणी होती संपकर्त्या या कामगार संघटनांची, ती मान्य झाली आहे। अर्धी का होईना पण ती मान्य झाली। आणि महत्त्वाचे म्हणजे विलिनीकरणाचे आणि बाकी इतर मुद्दे आहेतच, पण त्यावर शशांकराव आपली भूमिका मांडतील। पण या सगळ्यामध्ये जी कुतरवड होते ती या सगळ्या महिलांची होत असते, कारण बजेट कितीही असलं तरी वाढणारी महागाई दिवसेंदिवस इतकी जास्त आहे की आता जो काही जी आता काही वाढ मिळते त्यांना, त्यात त्यांचं कसं भागेल किंवा त्याकडे त्यांचं बघण्याचा काय दृष्टिकोन आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। मला सांगा, ज्या अपेक्षा होत्या त्याच्यापेक्षा कमी वाढ मिळाली आहे, मग अशात कसं चालेल, काय म्हणताय तुम्ही? याच्या आधी पण आम्ही महिन्यावर पगार देत नव्हते। 15 तारीख आली तरी पगार नव्हता। तर तुटपुंज्या पगारामध्ये कसं आम्ही भागत होतो। एक तर आई वडिलांचं मेडिसिन असतं, मुलांच्या फी असतात, त्याच्यातून कामगारांच्या महिलांना एवढं कठीण जातं भागणं। आणि त्यात कालची संक्रांत अक्षरशः कामगारांच्या बायकांनी कडुलिंबाचा पाला खाऊन साजरी केला।
तो कालचा दिवस म्हणजे एक तर कामगारांवर संक्रांतच आली असं म्हणायला काही हरकत नाहीये. म्हणजे खूप आम्हाला खूप त्रास होतो या गोष्टीचा. खरं तर यांच्या भावना ज्या आहेत त्या त्यांच्या डोळ्यातनं आपल्याला दिसतात की त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. आणि हायकोर्टानेही म्हटलेलं आहे की म्हणजे पालिकेला प्रश्न विचारला की 14-15 हजारामध्ये मुंबईमध्ये राहणाऱ्याचं घर कसं चालू शकतं. त्यामुळे तुम्ही काय म्हणाल आता याबद्दल? आता काय बोलणार आहे, जे काही आता कृती समिती आमची मान्य करेल ते आम्ही मान्य करणार आहोत. ते आमच्यासाठी लढतात आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणार आहोत. जे काही असो म्हणजे अर्धी मागणी मान्य झाली तरी तुम्ही त्यांच्या कृती समितीने जे काही मान्य केलेलं आहे, जो काही करार मान्य केलाय त्याला आमचा पाठिंबा पूर्णपणे आहे. कारण ते कामगारांसाठीच लढतात आहे, त्याच्यामुळे आम्हाला ते मान्य आहे. म्हणजे त्याच्यानंतर जे काही बाकी राहिलं असेल ते कृती समिती नक्कीच त्याचा पाठपुरावा करून आणि ते आम्हाला मिळवून देणार. तर शशांक राव यांच्या पाठीशी कामगार संघटना, कामगार आणि त्याच्याबरोबर त्यांची कुटुंबही आहेत हे आपल्याला यातून दिसत आहे. नक्की. स्वाती, पुन्हा आपल्याकडे येतो. उदय जाधव आपले प्रतिनिधी वडाळा वसाहतीमध्ये आता उपस्थित आहेत आणि काही क्षणामध्ये शशांकराव तिथे पोहोचतील. उदय, तू ऐकलं असेल महिलांचं काय म्हणणं आहे. ठामपणे त्या कृती समितीच्या सोबत आहेत, शशांकराव यांच्या पाठीशी आहेत आणि कृती समिती जे ठरवेल त्याच गोष्टींवर आम्ही ठाम आहोत आणि आम्ही त्याच गोष्टी फॉलो करणार आहोत असं त्याही म्हणतायत, कर्मचारीही तेच म्हणतायत. काय सांगाल? सर्वजण वाट बघतात शशांकराव नेमकं इथे काय सांगणार त्याकडे. काल मकर संक्रांत झालेली आहे, तिळगुळ वाटप इथं झाले नाही. आज खऱ्या अर्थाने ते तिळगुळ वाटप होणार का, या सर्व कर्मचाऱ्यांची तोंड आणि घरामध्ये गोडवा पसरणार का, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? काल मकर संक्रांत झालेली, अजूनही तुमच्या घरात तोंडगोड झालेली आहे, तिळगुळ वाटप झाले नाहीये. आज संपाचा निर्णय झाला, तुमच्या बाजूने सकारात्मक झाला तर तुम्ही तिळगुळ वाटप करणार का घरी? काल संक्रांत झाली तर आमच्या घरातले सर्व फॅमिलीनी कडुलिंबाचा पाला खाऊन आज संक्रांत साजरी केलेली आहे. आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर 8-9 दिवस आम्ही एवढं टेन्शनमध्ये होतो की संप कधी मिटतोय, कधी कामावर जातोय, याची आम्ही रोज वाट बघायचो की बाबा आज निर्णय होईल, आज तोडगा निघेल. पण हा तोडगा काय निघत नव्हता. जर मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं असतं तर हा संप 9 दिवस चालला नसता आणि ताबडतोब मिटवला असता आणि मिटला असता. पण ह्यांना कुणाला मिटवायचा नाही, कामगारांना देशोधडीला लावायचा आहे हे त्यांनी ठरवलेलं आहे. आता शशांकरावनी आता कोर्टामध्ये काय निर्णय झालेला आहे ते आता शशांकराव थोड्या वेळात सांगतील आम्हाला, त्यावेळेला आम्ही आमचं काय ते म्हणणं मांडू. तुम्हाला काय म्हणतात? मिटला ठीक आहे, चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण ज्या आमच्या मागण्या ज्या आहेत त्या संपूर्ण पूर्ण झाल्या, त्यांनी लेखी स्वरूपात जर आम्हाला दिला असेल तर ते आम्हाला मान्य आहेत कामगारांना. काय कामगार बरोबर आहे ना? हा, त्या कामगारांना ज्या लेखी स्वरूपात मागण्या दिल्या त्या मान्य असतील तर आम्ही मान्य करू, नाहीतर हा संप पुन्हा परत चालू राहणार. हा, आपण बघतोय कामगारांना लेखी स्वरूपामध्ये आश्वासन हवं आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही. आणि संप जर त्यांच्या बाजूने म्हणजे पूर्णपणे सकारात्मक जर बाजूला पूर्णपणे मिटला तर त्यांच्या घरामध्ये आज मकर संक्रांतीचा सण जो तो साजरा होईल. सुवर्ण. नक्की. उदय, असा संपर्कात रहा. स्वाती लोखंडे ढोके सुद्धा आपल्या संपर्कात आहेत, आपल्या दोघांशी संवाद साधायचा आहे. शशांकराव मुळात काही क्षणामध्ये वडाळा वसाहतीमध्ये पोहोचतील आणि ते काय घोषणा करतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बेस्ट कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.